रत्नागिरीमधून रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलाय। वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलाय। पुढचे 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आढावा या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला, पाहूया। समुद्रामध्ये अक्षरशः उधाण आळ्याचं चित्र पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरीतल्या समुद्रकिनारी आहोत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी समुद्र जो आहे तो खवळलेला आहे आणि जोरदार लाटांचा तडाखा हा किनारपट्टी भागामध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे। त्यामुळे समुद्र हा देखील आता खवळलेला आहे आणि आपण जर पाहता की लाटांचा मारा जो आहे, लाटांचा तडाखा जो आहे तो या समुद्रकिनारी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्याचा इशारा दिल्यानं मच्छीमारांनी जे आहे ते खोल समुद्रामध्ये जाऊ नये असं आव्हान जे आहे ते प्रशासनानं मच्छीमारांना केलेलं आहे। त्याचबरोबर जे पर्यटक असतील, नागरिक असतील त्यांनी किनारपट्टी भागामध्ये जाऊ नये असं आव्हान देखील जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर जिल्हा प्रशासन या वादळी वाऱ्यासाठी पूर्णपणे प्रशासनाची यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।